नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना. प्रकरण 5. मला तायडीचं सगळं लग्न चांगलं आठवत होतं. त्यावेळी मी 5वीत होते. तायडीच्या लग्नात लई मजा आली होती. तायडीचं लग्न आमच्या घरातलं पहिलं लग्न होतं. माझ्या मावश्या, मामा, आत्या सगळ्यांची पोरं आधीच 8 दिवस घरी आली होती. एवढी माणसं पहिल्यांदाच एकत्र आली होती. घरात नुसता गोंधळ होता. मे महिन्याची सुट्टी असल्यामुळं मी आणि भावड्या पण घरातच होतो. आम्ही खूप आनंदी होतो. सकाळ संध्याकाळ कणकेचा मोठाच्या मोठा लाटा लाटला जायचा. मोठं टोपलं भरून चपात्या केल्या जायच्या. शेजारच्या अलका काकीनं मोठी मोठी पातेली दिली होती. त्यात भात भाज्या शिजत होत्या. आधी पोरांची पंगत व्हायची, मग पुरुष माणसांची आणि सगळ्यात शेवटी बायकांची पंगत पडायची. बायकांच्या हाताला हात नव्हता. कामं मरणाची पडायची, पण सगळ्या आनंदानं पार पाडायच्या. एकमेकींची चेष्टा बी करायच्या. आम्ही पोरं शेतात जायचो, विहिरीवरच्या पाण्यात पोहायचो. रात्री सगळी मिळून अंगणात झोपायचो. भूताकेताच्या गोष्टी गमती जमती सगळ्यांना एकमेकांना सांगायचो. कधीकधी आजी बी आमच्यात येऊन बसायची. तिला तर भूताकेताच्या गोष्टी लई माहीत होत्या. तिनं तवा सांगितलेली गोष्ट मला अजून बी आठवती. आजी सांगत होती, कधी काळी आमच्या गावात श्यामा नावाचा न्हावी राहत होता. तो सगळ्या गावात प्रसिद्ध होता. स्वभावानं बी चांगला होता. त्यानं एकदा एक गोरीपान दिसायला देखणी बायको करून आणली. त्यानं कुणालाच लग्नाला बोलावलं नव्हतं. तो म्हणायचा, ही बायको मला एका शेतात भेटली. आमचं प्रेम जुळलं. आम्ही एकमेकांना हार घातला. मग हिला घरी घेऊन आलो. दोघांचा संसार चांगला रंगला होता. अख्ख्या गावात त्याच्यासारखी देखणी बायको कुणाचीच नव्हती. त्यामुळं गावातली सगळी त्याच्यावर लई जळायची. शेजार पाजारच्या बायका बी तिचा हेवा करायच्या. पण एकदा आकरीत घडलं. त्याची बायको म्हण गच्चीवर कापडं वाळत घालत होती. श्याम्या खाली रस्त्यानं बाहेर येत होता. तेवढ्यात लांबनं एक बैल पळत आला. तो पिसाळा होता. श्याम्याच्या अंगावर झेप घेणार होता. श्याम्याच्या बायकोनं वरनं बघितलं आणि वरनंच हात पसरून श्याम्याला दोन्ही हाताने उचलून बाजूला ठेवलं. आपल्या बायकोचं असलं लांब हात बघून श्याम्या पार घाबरून गेला. ती माणूस नसून हाडळ आहे त्याला समजलं. श्याम्यानं थेट शेत गाठलं. परत श्याम्या कधी घराकडे फिराकलाच नाही. श्याम्याची वाट बघून ते हाडळ बी निघून गेली. आजीची गोष्ट ऐकून आम्ही सगळे हापकून गेलो. आजी म्हटली, पोरांनो, आता काय भ्यायचं? माझं लगीन झालं तव्वाची ही गोष्ट. तेव्हापासून ती कधीच कुणाच्या नजरेला पडली नाही, श्याम्याच्या बी नाही. मग आम्हाला जरा बरं वाटलं. मग कुणी कुणी शाळेतले जोक सांगितले. तायडी बी आमच्यात येऊन बसायची, पण तिला गप्पा गोष्टी करायला आमच्यासोबत कुणी येऊ द्यायचं नाही. 4 दिवसावर तुझं लगीन आलंय आणि काय पोरासोरात येऊन बसतीस म्हणून सगळी रागवायची. लगीन 4 दिवसावर आलं. दारात लग्नाचा मांडव घातला. मांडवाच्या कडेला पाण्याचा मोठा टीप भरून ठेवला. आम्ही पोरं घरातनं मांडवातनं घरात धूमधूम पळत होतो. तायडीच्या हळदीच्या दिवशी जात्यावर बायकाने चढावडीनं हळदीची गाणी म्हटली. गंगूमावशी असली गाणी म्हणण्यात लई पटाईत. तिचं गाणं मला अजून बी आठवतंय. हळद दळा ग गाणं म्हणा ग हौशीनं, हळद दळण्याचा मान घेतला मावशीनं. हळद दळते मान मागत कोण, चुलती बसली बाई नवरीची रुसून. काकीनं गंगूमावशीकडे रागानं बघितलं. हळद दळा ग गाणी म्हणा ग मुखानी, वरमाईच्या 2 डोळा पाणी आलं ग भरुनी. गंगूमावशीनं असलं गाण्यातनं लई काय बाय म्हटलं. ते ऐकून हळद भरायला बसल्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. आईच्या डोळ्यातलं पाणी बघून सगळ्याच बायांच्या डोळ्यात पाणी आलं. मी आईला जाऊन चिकटले. आई, रडू नको ग, मग मला बी रडू येतंय. तेवढ्यात आत्या ओरडली,
असल्या चांगल्या येळी कुणी डोळं गाळू नका ग बायानो. सगळ्यांनी आपापल्या डोळ्याचं पाणी पुसलं आणि परत हळदीची गाणी सुरू झाली. त्याच्यानंतर बांगड्यांचा राडाबी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू राहिला. कुणी हिरव्यागार रेशमी तर कुणी नक्षीच्या बांगड्या भरत होत्या. चहाचं भांडं दिवसभर चुलीवर होतं. प्रत्येक बाईला बांगड्या भरून झाल्यावर चहा द्यायचं काम माझ्याकडं होतं. मी आणि लक्ष्मीनं एक एक डझन बांगड्या भरल्या. रुकवतात देण्यासाठी लाडू, करंज्या, चकल्या आईनं, काकीनं व मावशांनी मिळून केल्या. मला करंज्या खूप आवडायच्या, पण काकीनं एका बी करंजीला हात लावू दिला नाही. लग्नासाठी मला घागरा चोळी घेतली, तर भावड्याला शेरवानी घेतली होती. लक्ष्मीला बी तिच्या आईनं भारीतली कापडी घेतली होती. मी आणि लक्ष्मी सगळ्या लग्नात नटून थटून केसात गजरा माळून इकडून तिकडून हिंडत होतो. तायडी नवा शालू घालून, दागिनं घालून, केसात गजरं घालून बायकांच्या मध्ये बसली होती. तिला साडी नेसण्यापासून टिकलीचा मळवट भरण्यापर्यंत सगळं धाकट्या मावशीनं केलं होतं. नवा कोरा मोरपंखी शालू, त्याच्यावर सोनेरी ब्लाऊज, पिळ्या पिळ्यांच्या वेण्यांची केसांची स्टाईल, वरून 10-12 माळलेलं गजरं, डोक्यावरनं घेतलेली सोनेरी ओढणी, हातावर कोपरापर्यंत रंगलेली मेहंदी, हिरवागार चुडा, या सगळ्यामुळं तायडी भारीच दिसत होती. सगळ्यांची तिच्याकडे नजर जात होती. तिला दृष्टी लागू नये म्हणून कपाळाच्या कडेला मोठा काजळाचा टिकला लावला होता. लग्न दारासमोरच होतं. मांडवात दाटीवाटीने लोक बसले होते. पाठीमागच्या अंगणात आचारी जेवण बनवित होते. वांग्याची सुक्की भाजी, बटाट्याचा रस्सा, मसाला भात, जिलेबी असा जेवणाचा न्याराच बेस होता. कधी एकदा अक्षता पडतात आणि जेवायला मिळते असं झालं होतं. मंगलाष्टकांना सुरुवात झाली. बाजीराव नानानं मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. मधनंच पिंपळाजवळच्या वाड्यातल्या जिजा अण्णांना सूर चढवला. जिजा अण्णाचा आवाज भलताच भसाडा. त्यांनी जोरजोरात ओढून ताणून मंगलाष्टका गायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून सगळी जाम वैतागली. जो तो चुळबुळ करू लागला. उठावं आणि मांडवातलं पळावं असं सगळ्यांना वाटू लागलं. पण तसं पळता येत नव्हतं. मंगलाष्टका बी मध्ये थांबवता येत नव्हती. तरी बी एक जण ओरडला, अण्णा जरा आटोपतं घ्या बरं. अण्णांना ऐकायला कमी यायचं. त्यांनी चांगला सूर धरला. मंगलाष्टका संपूनच ते थांबले. त्यांची मंगलाष्टका संपली आणि शेवटी एकदाच नवरा नवरीने एकमेकांना हार घातला. वाजंत्र्याने वाजवायला सुरुवात केली. मग पुन्हा सगळ्यांची जेवणासाठी गडबड सुरू झाली. हाय त्या जागेवरच सतरंज्या पडल्या आणि पंक्ती सुरू झाल्या. सगळ्यात शेवटी बायकांच्या पंक्ती झाल्या. नवरा नवरी जेवायला बसले. भाऊजींनी तायडीच्या तोंडात मोठा लाडू कोंबला. तिला बिचाराला ठसका लागला. सगळी हसू लागली. पुन्हा भाऊजींनीच पाण्याचा ग्लास पुढे केला. तायडीनं त्यांना जिलेबी भरवली. जेवणं आटोपली. रुकवताच्या सामानाची बांधाबांध झाली. रुकवतातल्या लाडू, करंज्या, शंकरपाळ्या सगळ्या तिकडे गेल्या. माझ्या मनाला वाईट वाटलं. तायडी जाताना सगळी रडू लागली. आई, काकी, आजी, शांताक्का सगळ्यांच्या गळ्यात पडून तायडी रडत होती. ते सगळं बघून मला बी लई रडू आलं. आबांच्या बी डोळ्यात पाणी आलं होतं. तायडीनं मला आणि भावड्याला जवळ घेतलं. लई भांडू नका एकामेकाशी, अभ्यास करीत जावा. गौरे, आईला मदत करत जा. इतक्यात तिची नणंद आली. बास झालं वहिनी, चला आता, असं म्हणत तायडीच्या हाताला धरून तिने गाडीकडे नेलं. तायडी गाडी पुढे जाईपर्यंत आम्हाला हात करीत होती. मांडवातले सगळेच लई उदास आणि शांत झाले होते. तेवढ्यात नाना म्हणाले, चला आता आवरा, सामान बांधा आणि घरात नेऊन ठेवा. तायडी गेल्याबरोबर मावशा, मामा, आत्या एक एक करून सगळे आपापल्या घरी गेले. काकी तायडीबरोबर पाठ राखीन म्हणून गेली होती. 8 दिवस गजबजलेलं घर रिकामं झालं होतं. मला तायडीची सारखी सारखी आठवण येत होती. तायडीने मला लई सांभाळून घेतलं होतं.
तायडी गेल्यानंतर माझा कामाखाली पिट्टा पडू लागला. तायडीची बरीच कामं माझ्या गळ्यात पडली. शेणघाण तेव्हापासूनच तर मागे लागलं होतं. माझं तेव्हापासून तासन तास खेळणं, गावभर हुंदडणं संपलं होतं. मी विचार करत पडले होते. तेवढ्यात शांता अक्का जागी झाली. काय करतेस गौरा? झोपली नाही का थोडा वेळ? मला म्हणाली. नाही ग शांता अक्का, मला तायडीचं सगळं लगीन आठवत होतं. तायडी होती त्यावेळी किती मजा होती ना ग. होय बाई, तुझी बी मजा होती आणि तायडी बी सुखात होती. आता तायडीच्या मागं मरणाचं काम आणि पोरवडा मागं लागलाय. ते म्हणतात तेच खरं आहे. लिकीचा ग जलम देव देऊनी चुकला, बैल घाण्याला जुंपला जलम भरी. तायडीचं नशीबच खोटं. चल उठ बाई, चहा करू. आमचं चहा पाणी झालं. संध्याकाळची भांडी घासून झाली. तेवढ्यात आई, आबा, नाना, काकी सगळी आली. सोमवारी शाळेत गेल्यानंतर स्कॉलरशिपची पुस्तकं मिळाली. माझा स्कॉलरशिपचा अभ्यास सुरू झाला. स्कॉलरशिपचे जादा तास सुरू झाले. घरातलं काम आणि स्कॉलरशिपचा अभ्यास यामध्ये माझी लई पळापळ व्हायला लागली. तरी बी मी स्कॉलरशिपचा अभ्यास लई मनापासून केला. बघता बघता स्कॉलरशिपची परीक्षा जवळ आली. मला धाकधूक वाटू लागली. मंगळवारी परीक्षा केंद्र दुसऱ्या शाळेत आहे ते कळलं. बाईंनी सगळ्या सूचना दिल्या. तशी माझी सगळ्या शिक्षकांनी जादा तास घेऊन चांगली तयारी करून घेतली होती. सगळ्यांना वाटत होतं मी केंद्रात येईन म्हणून. घरात मात्र माझ्या परीक्षेचं कोणाला सोयरसुतक नव्हतं. आईला फक्त माहीत होतं ती जमल तेवढी मला अभ्यासाला वेळ देत होती. परीक्षेचा दिवस उगावला. त्या दिवशी पहाटे उठून मी सगळी उजळणी केली. आईनं पण डबा लवकर तयार केला. 9 वाजेपर्यंत माझं सगळं आटपलं. आईनं ताट वाढलं होतं, पण टेन्शनमुळे मला घशाखाली 4 घास पण उतरले नाहीत. आईनं थोडंसं दूध दिलं. माझा डबा भरला. पाण्याची बाटली भरून दिली. मी पिशवीत परीक्षेचं पॅड, पेन, पेन्सिल, स्कॉलरशिपचे गाईड, तिथं गेल्यावर वेळ मिळाला तर वाचायचं म्हणून घेतलं. खाली वाकून आईच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. आजी बाहेर गेली होती. लक्ष्मी परीक्षा देणार नव्हती, पण मला सोबत म्हणून माझ्याबरोबर आली. आम्ही दोघी शाळा नंबर 4 आलो. परीक्षा केंद्रावर आम्हाला विद्यार्थ्यांना एक एक करून आत सोडलं. शाळेची घंटा वाजली. सगळी पोरं आपापल्या जागेवर बसली. दुसरी घंटा वाजल्यानंतर पेपर वाटण्यात आलं. मी खाली बघून माझा पेपर सोडवत होते. मागणं कुजबूज ऐकू यायला लागली. सुपरवायझर काहीतरी लिहित होते. बरीच पोरं कॉप्या घेऊन आली होती. माझ्याबरोबर हुशार असणाऱ्या अमितनं बी कॉप्या आणल्या होत्या. ते सगळं बघून मला लई टेन्शन आलं. काही सुचनाच झालं. कसा बसा मी पेपर सोडविला. शेवटची घंटा वाजली. परीक्षकांकडं एक एक मुलांनी पेपर दिलं आणि एक एक करत आम्ही सगळे बाहेर पडलो. झाल्या प्रकाराने मला पेपर अवघड गेल्यानं अतिशय रडू येत होतं. माझी वाट बघत लक्ष्मी झाडाखाली थांबली होती. बाकी सगळ्या मुलांचे पालक मुलांची वाट बघत थांबले होते. सगळी मुलं आपापल्या पालकाबरोबर निघून गेली आणि मी लक्ष्मीच्या गळ्यात पडून रडून घेतलं. लक्ष्मी मला समजावत राहिली. लक्ष्मीला मी म्हटलं, आपल्या बाईंच्या सरांच्या माझ्याकडून किती अपेक्षा होत्या. मी केंद्रात येईन म्हणून माझी किती तयारी करून घेतली होती. गणित आणि भूमिती मला अवघड जाणारे विषय, पण पाटील सरांनी मला किती छान समजावले होते. मी खेळ बंद केला होता. पहाटे उठून शेणघाण काढून रोज अभ्यास करीत होते. पण इतकं करून काय झालं? लक्ष्मीनं मला समजावलं. त्या दिवशी रविवार असल्यानं शाळेला सुट्टीच होती. आम्ही दोघेही घरी आलो. घरी आल्यानंतर मी आईला सगळं सांगितलं. आईनंही मला समजावलं. आई म्हणाली, जाऊ दे ग गौरा, झालं गेलं सगळं विसरून जा. त्या कॉप्या करणाऱ्या पोरांचा लय विचार करू नकोस. माणसानं नेहमी खरं वागावं, वाईट वागू नये. पाप क्षणभर हसतं
पण जन्मभर रडतं. हे कायम लक्षात ठेव. ही परीक्षा अवघड गेली तरी वार्षिक परीक्षेचा भरपूर अभ्यास कर, त्यात नंबर काढ. नाही ग आई, या परीक्षेचा बी मी किती अभ्यास केला होता. पहाटे रोज उठत होती, शेणघाण काढून जादा तासाला बी जात होती. शाळेत बी खेळाच्या तासाला सगळ्या पुरी खेळायच्या, मी मात्र पुस्तकात डोकं खुपसून बसायची. या अभ्यासापायी आजीचं काकीचं किती बोलून घेतलं होतं मी. तुला बी माझ्यामुळं किती काम पडलं, पण सगळंच वाया गेलं. आता स्कॉलरशिप बी मिळणार नाही, तेवढे 4 पैसे मिळणार होते, आता ते बी मिळणार नाहीत. झालं गेलं विसरून जा गौरा. किती विचार करतीस. जेव आणि झोप जरा. मी उठले, तोंड धुवून जेवायला बसले. आज रविवारचा दिवस म्हणून आईनं माझी आवडती शेवयाची खीर केली होती. खीर माझी आवडती असून सुद्धा घशाखाली उतरली नाही. मी कसंबसं जेवण संपवलं आणि जाऊन खाटेवर झोपले. पण माझे डोळे झाकत नव्हते. स्कॉलरशिपसाठी घेतलेले सगळे कष्ट परत परत आठवत होते. डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहत होतं. आई म्हणती तसं पुढचा अभ्यास आपण करायचा असं ठरवून मी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर बाईंना पेपर अवघड केल्याचं सांगितलं. बाईंनी बी मला समजावलं, पण मुलांचे कॉपी प्रकरण सांगितले नाही. बाई म्हणाल्या, अपयश हीच यशाची पहिली पायरी असते गौरा. एकात अपयश आलं तर दुसऱ्यात यश मिळवायचं आणि ते भरून काढायचं. तू जास्त टेन्शन घेतलंस त्यामुळं असं झालं असावं. झालं गेलं विसरून जा आणि आता नव्याने अभ्यासाला सुरुवात कर. बाईंनी खूप समजून सांगितलं. मला थोडं बरं वाटलं. शाळेचा अभ्यास जोरात करून यावर्षी पहिला नंबर काढायचा मी मनाशी ठरवलं. दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेची मुली वाचवा मुली शिकवा रॅली निघाली होती. अनेक शाळा एका पाठोपाठ चालत होत्या. आम्ही मुलं मुली घोषणा देत होतो. रॅली संपत आली. आम्ही परत शाळेजवळ आलो. त्यावेळी वर्गातल्या पक्क्यानं, आली बघा स्कॉलरशिप टॉपर, असं म्हणून मला चिडवलं. मला लई वाईट वाटलं. लक्ष्मीनं खांद्यावर हात ठेवला. जाऊ दे गौरा, असं म्हणाली. त्याच्यावर मला जोरजोरात ओरडावं वाटलं. माझा संताप झाला, पण लक्ष्मीनं गप्प केलं आणि आम्ही वर्गात गेलो. बाईंना पण हे काही सांगितलं नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.